दिनांक 9 ऑक्टोबर 2024. घटना समितीतील दुर्गा या लेखमालिकेतला 7वा लेख. रेणुका रे. लेखक प्रमोद कुलकर्णी, पुणे. वाचक स्वर अश्विनी मराठे. रेणुका रे. रेणुका रे यांचा जन्म 4 जानेवारी 1904 रोजी आजच्या बांगलादेशातल्या पबना येथे एका उच्च शिक्षित बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील ICS श्रेणीत सरकारी नोकरीत होते. त्यांचे दोन्ही बाजूचे आजी आजोबाही उच्च शिक्षित होते. दोन्ही कुटुंबात सामाजिक कार्याची जाण होती. त्यांच्या आजोबांचे रवींद्रनाथ टागोर यांच्याशी जवळचे संबंध होते. रेणुका यांनी सुरुवातीला लंडन आणि नंतर कलकत्ता इथे उत्तम शिक्षण घेतलं. किशोरवयात त्या सप्टेंबर 1920 मध्ये महात्मा गांधींना भेटल्या. त्यावेळी गांधी कलकत्त्याला रेणुका यांच्या नातेवाईकाच्या घरी आले होते. महात्मा गांधींसोबतच्या भेटीनं रेणुका यांचं आयुष्य बदललं. गांधीजींच्या चळवळीत सामील होण्यासाठी रेणुकानं कॉलेज सोडलं. गांधींनी त्यांना घरोघरी जाऊन महिलांमध्ये जागृती करण्यास आणि राष्ट्रीय चळवळीसाठी निधी गोळा करण्यास सांगितलं. घरोघरी केलेल्या भेटीगाठींमधून रेणुका यांना सर्वसामान्य महिलांची सामाजिक स्थिती आणि त्यांच्यावरची बंधनं लक्षात आली. या महिलांना मदतीची आणि आवाजाची गरज असल्याचं रेणुका यांच्या लक्षात आलं. आपल्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करण्यासाठी त्या साबरमती आश्रमात गेल्या. तिथे त्यांनी लगेचच आधीच्या समृद्ध जीवनशैलीतून आश्रमातील साध्या जीवनाशी जुळवून घेतलं. काही महिन्यातच गांधी त्यांना कलकत्त्याला घेऊन गेले. रेणुका यांना त्यांच्या वडिलांनी आणि गांधीजींनी शिक्षणाची गरज पटवून दिली आणि समाजकार्यापूर्वी शिक्षण पूर्ण करण्यास सांगितलं. त्यामुळे ऑगस्ट 1921 मध्ये रेणुकानं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स मध्ये प्रवेश घेतला. तिथे शिकत असताना त्यांची भेट किंग्स कॉलेजमधल्या सत्येंद्रनाथ रे या विद्यार्थ्याशी झाली. दोघं अल्पावधीत प्रेमात पडले. त्याचवेळी लंडनमध्ये राहणारा रेणुकांचा चुलत भाऊ रेणुकांना भेटला. चुलत भाऊ एका भूमिगत सशस्त्र क्रांतिकारी गटाचा सदस्य होता. चुलत भावानं रेणुकालाही ग्रुपमध्ये सामील होण्याचा आग्रह धरला. त्यानं त्यांना रिव्हॉल्व्हर देऊन गोळीबाराच्या सरावासाठी एका गुप्त ठिकाणी येण्यास सांगितलं. काय करावं या द्विधा मनस्थितीत रेणुका होत्या. त्यांच्या पालकांनी त्यांना कोणताही लढा संवैधानिक मार्गाने लढावा असं शिकवलं होतं. सत्येंद्रेनं रेणुकाच्या पर्समधलं रिव्हॉल्व्हर पाहिलं. सत्येनं त्यांना पटवून दिलं की हा चुकीचा मार्ग आहे आणि तिनं त्यावर जाऊ नये. ज्या दिवशी सत्येनला रिव्हॉल्व्हर दिसलं त्याच दिवशी रेणुका यांना गांधींकडून शिक्षणाबद्दल विचारणारं पत्र आलं. कोणता मार्ग बरोबर आहे हे रेणुकांना समजलं आणि त्यांनी रिव्हॉल्व्हर परत केलं. कॉलेजमध्ये हेरॉल्ड लास्की आणि क्लेमेंट ॲटली यांच्यासारख्या सुप्रसिद्ध व्यक्ती प्राध्यापक म्हणून मिळण्याचं त्यांना भाग्य लाभलं. नंतरच्या काळात ॲटली इंग्लंडचे पंतप्रधान झाले आणि त्यांच्याच कार्यकाळात भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात त्या विद्यार्थी संघटनेत निवडून आल्या. या वर्षात त्या अनेक भारतीयांच्या संपर्कात आल्या. त्यापैकी काहींनी स्वातंत्र्य लढ्यात आणि भारतीय राजकारणात भविष्यात महत्वाची भूमिका बजावली. यात कृष्ण मेनन, सुभाषचंद्र बोस आणि बीरेन चट्टोपाध्याय हे होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्या घटनात्मक मार्गानं राजकीय दृष्ट्या सक्रिय होत्या. सत्येन ICS परीक्षा उत्तीर्ण झाले. साहजिकच त्यांना उच्च पदस्थ सरकारी पदावर नियुक्ती मिळणार होती. रेणुका आणि सत्येन या दोघांनी आपापसात स्पष्ट केलं की सत्येनची सरकारी सेवा आणि स्वातंत्र्यासाठीचे रेणुकाचे राजकीय उपक्रम एकमेकांना बाधा आणणार नाहीत. तसंच प्रत्येकाचं व्यक्तिगत स्वातंत्र्य वेगळं असेल. अशा समजुतीनं आणि विचारांच्या स्पष्टतेनं रेणुका आणि सत्येननं लग्न करण्याचं नक्की केलं. रेणुका आपलं शिक्षण पूर्ण करून ऑगस्ट 1925 मध्ये भारतात परतल्या. सत्येन आणि रेणुका यांचा विवाह 26 ऑक्टोबर 1925 रोजी गांधींचा आशीर्वाद घेऊन झाला. रेणुका बंगालमधल्या बर्दवान आणि हुगळी इथे काम करू लागल्या. तिथे आदिवासी लोकसंख्या जास्त होती. त्यांनी काही महिला समित्या स्थापन करून मातृत्व आणि बालकल्याण,
कुटुंब नियोजन, मुलांचं शिक्षण अशा गोष्टी आणि काम करणाऱ्या मातांसाठी पाळणाघरं करणे यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी स्त्रीच्या भल्यासाठी अत्यावश्यक असेल तिथे घटस्फोटाबाबत जनजागृतीही केली. वेगवेगळ्या वैयक्तिक कायद्यांमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असल्याचं पाहून त्या समान नागरी संहितेच्या म्हणजेच कॉमन सिव्हिल कोडच्या गरजेच्या समर्थक बनल्या. 1930 मध्ये त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या म्हणजे AIWCच्या संपर्कात आल्या. त्या त्यात सामील झाल्या. त्यांनी बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये AIWCच्या शाखा स्थापन केल्या. 1935 मध्ये रे कुटुंबानं प्रत्येकाच्या कामातून सुट्टी घेऊन जगभरात फिरण्याचं ठरवलं. त्यानुसार हे कुटुंब जपान, चीन, सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये गेलं. रेणुकानं प्रवासाचा उत्तम उपयोग महिला जागृतीसाठी केला. त्या जिथे जिथे गेल्या तिथे त्यांनी AIWCच्या सभा घेतल्या. त्यांनी काही राजकीय नेते आणि पत्रकारांच्याही भेटी घेतल्या. जगाच्या दौऱ्यावरून परतल्यावर 1936 मध्ये गांधींनी त्यांना ग्रामीण लोकांच्या फायद्यासाठी ग्रामोद्योग विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी दिली. त्यांनी सूतकताई आणि उपयुक्त हस्तकला शिकवण्यासाठी योजना विकसित केल्या. तसंच महिलांना चांगल्या स्वच्छतेच्या सवयी लावणं, कचऱ्याच्या जागा साफ करणं आणि रस्ते दुरुस्त करणं याबाबतही लक्ष केंद्रित केलं. त्या आपल्या कामाचा अहवाल गांधींना दर 15 दिवसांनी पाठवत होत्या. 1937 मध्ये सरकारनं हिंदू महिला संपत्तीचा हक्क कायदा 1937 संमत केला. संपूर्ण भारतातील महिला संघटनांनी या कायद्यातल्या काही तरतुदींना विरोध केला. या कायद्यात विधवेला तिच्या पतीच्या मालमत्तेत हक्क मिळत होता, परंतु मालकी मिळत नव्हती आणि मुलींना वडिलांच्या इस्टेटीत हक्क नाकारला होता. या तरतुदींविरुद्ध देशव्यापी निषेध करण्यात रेणुका आघाडीवर होत्या. विरोध लक्षात घेऊन सरकारनं सन 1942 मध्ये सर BN राऊ यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू कायदा समिती स्थापन केली. हिंदूंना लागू असलेल्या विद्यमान कायद्यांचं पुनरावलोकन करणं आणि दुरुस्त्या सुचवणं हे समितीला नेमून दिलेलं काम होतं. सर राऊ यांनी रेणुका रे यांना महिला संघटनांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी समितीचं सदस्य म्हणून निवडलं. AIWCच्या प्रतिनिधी म्हणून फेब्रुवारी 1943 मध्ये केंद्रीय विधानसभेच्या सदस्या म्हणून सरकारनं त्यांची नियुक्ती केली. 1946 पर्यंत त्यांनी या विधानसभेत काम केलं. त्याच वर्षी 1946 मध्ये महात्मा गांधींच्या आग्रहावरून त्या संविधान सभेवर निवडून आल्या. हिंदू कोड बिल, महिला शिक्षण, धार्मिक शिक्षण, देवदासी प्रथा, महिलांना संपत्तीचा अधिकार आणि महिला आणि अल्पसंख्याकांसाठी जागांचं आरक्षण अशा अनेक विषयांवरच्या चर्चेत त्यांनी भाग घेतला. त्यांचा आरक्षणाला विरोध होता. आरक्षण स्वाभिमानाची बाब नाही आणि ते लोकांना कमकुवत बनवेल असं त्यांचं म्हणणं होतं. मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसावा असं त्या सांगत होत्या. त्यावेळी त्यांचं हे म्हणणं मान्य झालं नाही आणि संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारात समाविष्ट करण्यात आला. परंतु 1978 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीनं हा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून टाकून तो हक्क कायदेशीर अधिकार बनला, तेव्हा त्यांच्या या मताला जणू यश आलं. त्या विधिमंडळाच्या द्विसदनीय स्वरूपाच्या विरोधात होत्या. म्हणजे केंद्रात राज्यसभा आणि राज्य स्तरावर राज्य विधान परिषद असणं हे त्यांना मान्य नव्हतं. केंद्र आणि राज्य पातळीवर एकच प्रतिनिधी सभागृह असावं असं त्यांचं म्हणणं होतं. ही त्यांनी मांडलेली दुरुस्ती स्वीकारली गेली नाही. त्यामुळे त्यांनी आणखी एक दुरुस्ती मांडली की राज्य विधानसभांना विधिमंडळाचं दुसरं सभागृह विधान परिषद रद्द करण्याचा अधिकार दिला जाईल. ही दुरुस्ती संविधान सभेनं मान्य केली. हिंदू कोड बिल संविधान सभेत मंजूर होऊ शकलं नाही. तरी सुद्धा संविधान सभा बरखास्त झाल्यानंतरही रेणुका या विषयाचा सक्रियपणे पाठपुरावा करत राहिल्या. रेणुका रे आणि दुर्गाबाई देशमुख यांनी संसदेत हिंदू कोड बिल मंजूर करून घेण्यासाठी जवाहरलाल नेहरूंशी सतत संपर्क ठेवला. 1952 ते 1956 या काळात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी
हिंदू कोड बिलाच्या तरतुदी वेगवेगळ्या कायद्यांमध्ये संसदेत मांडल्या त्यावेळी रेणुका पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री होत्या. रेणुका यांनी संसदेत मांडलेल्या विधेयकांना सदस्यांचा पाठिंबा मिळण्यासाठी खूप पाठपुरावा केला. नेहरूंनी जे कायदे हिंदू कायदे संसदेपुढे ठेवले होते ते मंजूर झाले. यात रेणुका यांचे प्रयत्न लक्षणीय होते. एक प्रकारे देशभरातील हिंदू महिलांचं जीवन अधिक चांगलं आणि महिलांना त्यांचे हक्क मिळणं यात रेणुका यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्या इतक्या तत्वनिष्ठ होत्या की जेव्हा त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली तेव्हा त्यांनी मी संविधान सभेत द्विस्तरीय व्यवस्थेला विरोध केला होता असं कारण सांगून उमेदवारीला नकार दिला. 1988 मध्ये त्यांना त्यांच्या समाजसेवेबद्दल पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 11 एप्रिल 1997 रोजी वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लेख समाप्त.